नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 14 ऑगस्ट 2026. आज आपण बघत असतो MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरती 2026चा पेपर. आपला पॅटर्न असतो मित्रांनो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे मित्रांनो द संदेश अकॅडमी. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com आणि आपली अकॅडमी आहे द संदेश अकॅडमी. या यूट्यूब चॅनलवर दररोज संध्याकाळी 6 वाजता लेक्चर बघायला मिळत असतं. तर आपण घेत असतो 25 मार्काचा पेपर. 25पैकी आपल्याला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात आणि नवनवीन काय शिकायला भेटतं ते तुम्ही आम्हाला सांगतात. तर चला आजचा पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. 24 आणि 36चा महत्तम समावर्तक म्हणजे SCF काय आहे? 6, 8, 12, 18. आता मित्रांनो 24चे घटक कोणते? 1, 2, 2 भाग जातो, 3 भाग जातो, 4 भाग जाईल, 6 भाग जाईल, 8 भाग जाईल, 12 आणि शेवटचा 24. तसे 36चे किती आहे? 1 भाग जातो, 2 भाग जातो, 3 भाग जातो, 4 भाग जातो, 6 भाग जातो, डायरेक्ट 9 भाग जातो, 12 भाग जातो, 18 भाग जातो आणि 36. आता कॉमन फॅक्टर कोणकोणते मित्रांनो? कॉमन फॅक्टर आहे 6, 6, 12, 12 हे दोन कॉमन. पण हायेस्ट कोणता आहे? हायेस्ट कोणता आहे? 12. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. अणुभट्टीत मंदक किंवा मॉडरेटर म्हणून खालीलपैकी काय वापरले जाते? युरेनियम, कॅन्डेनियम, ग्राफाईट आणि शिशे. तर काय म्हणून वापरले जाते? ग्राफाईट वापरले जाते. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण अणुविखंडनात निर्माण होणाऱ्या वेगवान न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे नियंत्रित अणुशंकाला किंवा अभिक्रिया टिकून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे ग्राफाईट हा अणुभट्टीत एक महत्त्वाचा मंदक म्हणून वापरला जातो. आता पुढचा प्रश्न मित्रांनो, 5,000वर जर 6% दराने 2 वर्षाचे साधे व्याज किती होईल? मित्रांनो SI = PRT. मी तुम्हाला ऑप्शन नाही सांगत, डायरेक्ट उत्तर सांगत असतो. 100 किती आहे? 5. 5,000 आहे इंटू 6 दुने 12. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, 12 पंचे 60 आणि तो शून्य. किती? 600 रुपये व्याज द्यावं लागणार त्याला. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कार गॅरेज. तर कार जर गॅरेजमध्ये रिपेअर केली जाते तर एरोप्लेन कशामध्ये? पोर्ट, हँगर, एअरपोर्ट, रनवे. तर कशामध्ये? हँगरमध्ये. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न, ए हा बी पेक्षा उंच. ए हा बी पेक्षा उंच आहे, बी पेक्षा उंच, पण सी पेक्षा बुटका. सी पेक्षा बुटका हा झाला सी. ओके. पण डी हा बी पेक्षाही बुटका. डी हा बी पेक्षाही बुटका आहे. ई हा सी पेक्षाही उंच आहे. ई हा सी पेक्षाही उंच आहे. सर्वात उंच कोण येणार आहे? ई येणार आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर येणार आहे. उदासीन द्रावणाचे pH मूल्य किती? 0, 7, 14, 1. तर काय मित्रांनो? तर 7 आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. उदासीन म्हणजे न्यूट्रल. जर लीप वर्षाचा पहिला दिवस रविवार असेल तर वर्षाचा 31 डिसेंबर कोणता वार येईल? 31 डिसेंबरला कोणता वार येईल? ऑप्शन आहे रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार. मित्रांनो लीप वर्ष त्यामुळे दिवस किती असणार आहे? 366. त्याला कशाने करायचं? भागिले 7 करायचं. 7 5 35, 1 उरला 1, 7 2
14, बाकी किती उरली 2. आता किती आठवडे झाले वर्षात? 52 आठवडे झाले वर्षात. आता 52व्या आठवड्यात दिवशी कोणता वार असणार आहे? रविवारच. त्याच्यात +2 म्हणजे सोमवार 1, दुसरा मंगळवार. त्यामुळे उत्तर काय असणार आहे आपलं? मंगळवार. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे, त्याचा लघुत्तम समावर्तक 75 आहे, तर लहान संख्या कोणती असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर आता दोन संख्याचे गुणोत्तर त्यांना काय येतं? एकाला 3x मानू, एकाला 5x मानू. ओके. आता LCM म्हणजे काय? गुणाकार थोडक्यात आपला. 3x × 5x किती येतो? 15x. पण त्याचा LCM किती दिलेला आहे? 15. चा LCM दिलेला आहे 75. x = किती येणार? 15×5 = 75. x = काय येणार? 5 येणार. ओके. आता लहान संख्या कोणती आहे? गुणोत्तरमध्ये 3 आहे. 5 × 3 करा, किती येणार? 15. आपली संख्या कोणती येणार? 15. ऑप्शन क्रमांक ए. मोठी संख्या कोणती येणार? 5 × 5 करा, मोठी संख्या येणार 25. खालीलपैकी भारतात सर्वात लांब नदी कोणती? यमुना, गोदावरी, गंगा, नर्मदा. कोणती आहे? गंगा. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एक नळ टाकी 6 तासात भरतो, दुसरा नळ ती 8 तासात रिकामी करतो. दोन्ही एकत्र उघडल्यास टाकी किती तासात भरेल? असा प्रश्न विचारलेला मित्रांनो. पहिली टाकी एकास 6 भरतो, पहिली फर्स्ट. ओके. दुसरी सेकंड किती? एकास 8. दोन्ही नळ एकत्र उघडल्यास 8 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकत्र उघडायचे त्यांना, तर म्हणजे वजाबाकी 1/6 - 1/8. सरळ सरळ तिरकस गुणाकार करा. 8 इकडे जाईल, 8 आणि 6 2, 8 × 48. याला भाग द्या 24. 1/24 किती आला? 1/24. ओके. म्हणजे 1 तासात ती टाकी भरण्याला किती वेळ लागणार मित्रांनो? 24 तास लागणार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत जाणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करतो? रेटिना, कॉर्निया, आयरिस आणि लेन्स. कोणता? आयरिस. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आयरिस हा डोळ्याचा रंगीन भाग आहे आणि म्हणजे तो बुबळाचा पपेल आकार बदलून डोळ्याचा प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करतो. आता एखाद्या संख्येत 20% वाढ करून 20% घट केली तर एकूण बदल किती आहे? आता कोणतीही संख्या ही 100% असते मित्रांनो. त्याच्यात 20% वाढ झाली म्हणजे 120% झाली. 20% वाढ, 20% घट. आता 12चे 20% म्हणजे 120चे 20% म्हणजे 24 होत्या. 120मधून 24 गेले, किती राहिले? 96%. 100मधून 96 किती? 4%ची घट पाहायला मिळाली आपल्याला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रकाश संश्लेषण दरम्यान वनस्पती कोणता वायू शोषून घेतात? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन. तर कोणता वायू घेतात शोषून? तर कार्बन डायऑक्साईड घेतात. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा चांगला वाहक आहे? रबर, लाकूड, तांबे, प्लॅस्टिक. कोणता आहे? तांबे किंवा कॉपर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 8 संख्येची सरासरी 25 आहे, तर 30 ही संख्या काढून 38 टाकली तर नवीन सरासरी किती आहे? आता 8 संख्या आहे मित्रांनो, त्याची सरासरी किती आहे? 25. ती एक संख्या आहे, त्या किती आहे?
8 संख्या होत्या, एक्स व्हॅल्यू आहे. एक्स व्हॅल्यू जर काढायची असेल तर 25 8 आहे, 25 गुणिले 8 करावं लागेल, म्हणजे ते 200. त्याच्यातून कोणती संख्या काढायची? 30 संख्या काढायची. 30 संख्या जर त्याच्यातून काढली तर किती उरणार? 170. पण त्याच्यात किती ॲड करायला लावले? 38. तर किती येणार? 208. 208 भागिले किती करणार? सरासरी काढायची 8. 8 दून 16. किती उरले? 4 उरले. 8 सक 48. 8 सक 48 मधून 4 लिहितो मित्रांनो. 8 सक 48 किती? 26. काय सरासरी येणार आहे? नवीन सरासरी जी येणार आहे ती 26 येणार आहे. समजलं सगळ्यांना? दोन्ही कोणत्या माध्यमातून प्रवास करू शकत नाही? हवा, पाणी, लोखंड, निर्वात. तर कशातून करत नाही? तर निर्वातमधून करत नाही. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते? HO H2O HO2OH. काय? H2O. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात समानतेचा अधिकार दिला आहे? कलम 14, कलम 19, कलम 21, कलम 32. तर कोणत्यात दिलेला आहे? कलम 14 मध्ये दिलेला आहे समानतेचा अधिकार. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे. कलम 19 मध्ये काय दिलेला आहे? स्वातंत्र्याचा. कलम 21 मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा. आणि कलम 32 हा घटनात्मक उपायांचा अधिकार दिलेला आहे. वाहनामध्ये मागील दृश्य म्हणजे रिअर व्ह्यू आरसा म्हणून कोणता आरसा वापरला जातो? सपाट आरसा, अवतल आरसा, बहिर्गोल आरसा, दंड गोलाकार आरसा. तर कोणता वापरला जातो? बहिर्गोल आरसा. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असतं. त्यालाच काय म्हणतात? कन्व्हेक्स मिरर म्हणतात. म्हणजे वाहनाच्या मागील बाजूचे मोठे क्षेत्र पाहण्यासाठी बहिर्गोल आरसा वापरला जातो. पंचवीसचा वर्ग किती? 52, 55, 625, 675. किती? 625. ऑप्शन क्रमांक सी हा तुमचं योग्य उत्तर आहे. 25. आता मित्रांनो 25, 15 किती? 35, 45, 90 नाही 90 नाही 95, 75. हे जर 5च्या पटी त्यांचा वर्ग काढायचा असेल तर त्यावेळेस काय करायचं मित्रांनो? 30 संख्या ते करायची. पाचा काय करायचा? 25 करायचा. आणि हा 2 राहतो, या 2च्या पुढची संख्या काय असते? 3. त्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 करणार. 3 दुनी 6, 625 हा याचा. तसंच 15चा 5 25, 1 आणि 2 225. 35चा किती? 5 25, 3 चौक 1225. 45चा किती येणार आहे? 5 25 आणि 20 25. तसाच 95चा 5 25 आणि 10 9 10 9 9 10 किती? 90 9025. आणि 75चा किती येणार मित्रांनो? 5 5 25 आणि 7 8 56. हे असे वर्ग काढायचे. एखाद्या रकमेवर वार्षिक 8% दरानं 3 वर्षाचे साधे व्याज 576 हा इथं मुद्दल किती? आता व्याज दिलेले SI = PRT/100. SI किती दिलेलं आहे? 576. आपल्याला मुद्दल काढायची 8 × 3 × 100. आता 576 × 100 भागिले 8 × 3. 7 7 13 13 13 5 18 म्हणजे 3 भाग आपला जाऊ शकतो त्याला. = P. सरळ 3 1 3 3 9 27 3 2 6. ओके. 3चा भाग गेला. ठीक आहे. 8चा भाग देऊ. 8 2 16 17 18 19 3 उरला. 8 चौक 32. P = 24 गुणिले 100. उत्तर काय येतं? 2400 रुपीज. समजलं? ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका कुटुंबातील 5 सदस्यांचे सरासरी वय 24 वर्ष आहे. 5 वर्षाचं काय? 24 वर्षे. किती सदस्य? 5 सदस्य.
त्यांचं वय किती आहे? 24 आहे. ओके. आणि 6 वर्षाचा मुलाचा समावेश केल्याने नवीन सरासरीचं वय सांगा, असं विचारलेलं आहे मित्रांनो. आता एक्स म्हणजे सगळे जे काय 5 सदस्य आहे त्यांचं एक्स इक्वल टू 24 गुणिले 5 केलं, 24 पंचे किती होतं मित्रांनो? 120. 120 टोटल बेरीज आहे. तर 6 वर्षाचा मुलगा ॲड केला त्याच्यात, एक्स प्लस 6 म्हणजे ते किती होणार आहे? 120 म्हणजे 126 येणार आहे. एकूण सदस्य किती होणार आहे? 6 होणार आहे, त्यामुळे एक्स प्लस 6 सदस्य. आता ती व्हॅल्यू किती झाली? 126 भागिले 6 करा, तर 6 2 12 आणि 6 1 6. सरासरी किती येणार मित्रांनो? सरासरी ही 21 वर्षाची येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. गाल संख्या शोधा 1 4 9 16 25. तर तुम्हाला एक वाटतं का मित्रांनो, एकाचा वर्ग, दोनाचा वर्ग, तीनाचा वर्ग, चाराचा वर्ग, पाचाचा वर्ग, नंतर कोणाचा वर्ग येणार आहे? 6चा वर्ग. ऑप्शन क्रमांक छत्तीस सी. घन पदार्थ द्रव रूपात न जाता थेट बाष्पात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बाष्पीभवन, संगनभवन, ऊर्ध्वपातन किंवा द्रवण. काय म्हणतात त्याला? ऊर्ध्वपातन म्हणजे सबलिशन असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणता विजेचा चांगला निरोधक आहे? तांबे, ॲल्युमिनियम, रबर, चांदी. तर कोणता आहे? रबर आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे आणि बाकी सगळे विद्युत वाहक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला पेपर संपलेला आहे. 25 प्रश्न. 25 पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. लेक्चर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर आम्हाला कळू शकतात. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि नवनवीन अपडेट बघत राहा आणि तुम्हाला नक्कीच मदत होईल येणाऱ्या पोलीस भरती, MPSC, तलाठी भरतीसाठी. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.